नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तसेच सर्व पालक वर्गांनाही नमस्कार। मी श्री सुनील खडके सर, संचालक ज्ञानाई कोचिंग इन्स्टिट्यूट सोलापूर। आज आपल्यासमोर बोर्ड परीक्षेचे आव्हान 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या समोर आलेलं आहे। गेल्या 2 वर्षापासून विद्यार्थी मित्र घरी बसूनच ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करत आहेत आणि गेल्या 2 वर्षातून पहिल्यांदाच आता शासनाने ऑफलाईन परीक्षा घेण्याचं ठरवलेलं आहे। त्या संदर्भात विद्यार्थी मित्रांनी बोर्ड परीक्षेला सामोरे जात असताना परीक्षेच्या पूर्वी आणि परीक्षा कालावधीमध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात या संदर्भात आपण थोडी चर्चा या ठिकाणी, थोडं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला मी करणार आहे। तर विद्यार्थ्यांनी हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, कारण या व्हिडिओतून निश्चितच आपल्याला परीक्षा सोडवताना परीक्षेच्या कालावधीमध्ये फायदा होणार आहे आणि आपल्याला गुणवत्तेमध्ये सुद्धा वाढ होण्याची चान्सेस या व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला जास्त असतील। आता या परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत हे आपण या ठिकाणी पाहूया। तर सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरूप तर या ठिकाणी माहितीच आहे। आता गेल्या वर्षी पेपर झालेले नाही आहेत, यावर्षी ऑफलाईन पद्धतीने पेपर होणार आहेत। त्या संदर्भातील तुमच्या सराव चाचण्या तुमच्या शाळेमध्ये घेतलेल्याच आहेत। कोणत्या पद्धतीचे प्रश्न येणार आहेत, त्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप काय आहे, या सर्वांचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, अगदी व्यवस्थित केलेला आहे। तरी पण प्रश्नपत्रिकांचे स्वरूप तुम्हाला माहिती होण्यासाठी तुम्ही बोर्ड प्रश्नपत्रिकांचा एकदा सराव करून घ्यायला हवा आहे। आणि जर तुमच्याकडे तुमच्या स्कूलमधील शाळेमधील ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचं विश्लेषण करणं आवश्यक आहे। प्रश्नपत्रिकांचे स्वरूप, प्रश्नांचं स्वरूप, कोणत्या प्रश्नाला किती मार्काचं वेटेज त्या ठिकाणी दिलेलं आहे हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे। म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे जास्तीत जास्त 70% मीडियमच असणार आहे आणि 30% जे आहे ते विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवरती परीक्षेचे स्वरूप या ठिकाणी असेल। ते तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, प्रश्नपत्रिकांचा अभ्यास व्यवस्थितपणे केल्यानंतर समजेलच। तर यासाठी तुम्ही पहिल्यांदा जेव्हा तुम्ही परीक्षेच्या पूर्वी तयारी करत आहात, आता अगदी पुढच्या आठवड्यामध्येच परीक्षा येऊन ठेपलेली आहे। 15 मार्चपासून तुमची ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे। त्या संदर्भात तुमच्या परीक्षेचे स्वरूप तुम्ही परत एकदा व्यवस्थित अभ्यास करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता या कालावधीमध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये जे एक्झाम आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या बॉडी क्लॉक म्हणजे शरीराला सवय लावणे गरजेचं आहे। जेणेकरून आता आपण गेले 2 वर्षापासून घरूनच अभ्यास करत आहोत, मागच्या काही कालावधीमध्ये शाळा चालू झालेल्या आहेत, परंतु या सर्वांचा आपल्या बॉडी क्लॉकवरती परिणाम झालेला आहे। बॉडी क्लॉक म्हणजे काय? आपल्या बॉडीला लागलेली सवय। त्या सवयी थोड्या चेंज झालेल्या आहेत, जेणेकरून ज्याचा अभ्यास करताना आपल्याला फरक जाणवलेला आहे, त्याचा परिणाम आपल्याला जाणवलेला आहे, परंतु त्या बॉडी क्लॉकचा परिणाम आपल्या परीक्षेवरती होऊ नये यासाठी तुम्हाला बॉडी क्लॉकचा अभ्यास किंवा बॉडी क्लॉक तुमचं सेट करणं गरजेचं आहे। बॉडी क्लॉक म्हणजे काय? आता तुमची परीक्षाचा टायमिंग हा सकाळी 10:30 ते 2 किंवा 10:30 ते 1 या वेळेमध्ये आहे। तर त्याच टायमिंगमध्ये तुम्हाला परीक्षेचे नियोजन, प्रश्नपत्रिका सोडवणे इत्यादी प्रकारचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे, जेणेकरून प्रत्यक्ष परीक्षा चालू असताना तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही आहे। म्हणजे बॉडी क्लॉक जर सेट असेल तर तुमची बॉडी मेंटली, फिजिकली त्या एक्झाम टायमिंगमध्ये प्रिपेअर असणार आहे। अभ्यास मॉर्निंग सेशनमध्ये करतो, इव्हिनिंग सेशनमध्ये करत असतो, परंतु पर्टिक्युलरली आपण 11 ते 1 या वेळामध्ये शक्यतो अभ्यास कोणी करत नाही, परंतु एक्झामचा टायमिंग हा तोच असतो। 11 ते 1, 10:30 ते 1 किंवा 2च्या दरम्यानचा हा वेळ असतो आणि त्या दरम्यान जर आपण बॉडीला सवय लावून घेतली परीक्षेची तर त्याचा निश्चित आपल्याला फायदा होणार आहे। याचाच अर्थ काय? तुम्हाला तुमच्या बॉडी क्लॉक म्हणजे तुमच्या शरीराला वेळ आणि त्या परीक्षेच्या संदर्भातलं नियोजन होण्यासाठी थोडासा वेळ दिला पाहिजे। 1 आठवडा तुमच्या हातामध्ये आहे, तर त्या अनुषंगाने तुम्ही आत्तापासून जर तयारी केली, बॉडी क्लॉकची जर सवय लावून घेतली, निश्चितच तुम्हाला परीक्षा कालावधीमध्ये त्याचा उपयोग होईल। त्यानंतर आता रिव्हर्स रिव्हिजनसाठी वेळ ॲक्च्युली आता कमीच आहे। रिव्हर्स रिव्हिजन तुम्ही अगोदर चालू करायला पाहिजे होती, परंतु आता जेवढा वेळ आहे, रिव्हर्स रिव्हिजन म्हणजे काय? तर रिव्हर्स रिव्हिजन म्हणजे सपोज आता तुमचं टाइमटेबलमध्ये पहिले 3 पेपर हे भाषा विषयाचे असतात, म्हणजे इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत इत्यादी तुमच्या लँग्वेजचे पेपर्स असतात। त्यानंतर गणित आणि विज्ञान विषयाचे पेपर्स असतात। त्यानंतर समाजशास्त्राचे पेपर्स असतात। तर शेवटला जे पेपर आहेत त्याचं रिव्हिजन तुम्ही अगोदर करायला पाहिजे। त्याच्यानंतर शेवटून 2 नंबरला जो पेपर आहे त्याच्यानंतर रिव्हिजन करायचं। असं रिव्हर्स डायरेक्शनमध्ये जो तुमचा टाइम टेबल आहे त्या टाइम टेबलमध्ये जे पेपर शेवटला आहेत त्या शेवटच्या पेपरपासून फर्स्ट पेपरपर्यंत तुम्हाला रिव्हर्स डायरेक्शनमध्ये रिव्हिजन करत यायचं आहे। त्यालाच रिव्हर्स रिव्हिजन म्हणतात, जेणेकरून सर्व विषयाला तुम्हाला वेळ व्यवस्थित देता येईल, सर्व विषयांची रिव्हर्स रिव्हिजन प्रॉपरली तुमची होईल त्या ठिकाणी।
त्यानंतर अभ्यासाची तयारी तर तुम्ही वर्षभर केलेलीच आहे, परंतु आता जो वेळ तुमच्या हातामध्ये आहे त्या वेळेचं नियोजन तुम्हाला अभ्यासाची तयारी करताना करायचं आहे. जेवढा वेळ तुम्हाला जास्तीत जास्त परीक्षेच्या तयारीसाठी देता येईल तेवढं तुम्हाला द्यायचं आहे. अभ्यासाची तयारी करत असताना जो विषय तुम्हाला अवघड जात आहे त्या विषयांचं सुरुवातीला थोडं विश्लेषण करा. प्रश्नपत्रिकांचं स्वरूप, त्यावरती येणारा प्रश्न कसा आहे त्या अनुषंगाने त्याची तयारी करा. आणि विशेष म्हणजे कोणत्याही प्रश्नाला तुम्ही घाबरून जायची गरज नाही आहे, कारण ॲप्लिकेशन टाईप पेपर येणार आहेत. त्यामुळे तुमच्या मनाने तुम्ही तिथं तुम्हाला जे समजलं आहे ते तिथं तुम्ही आन्सर देऊ शकता. निश्चित असं तुम्ही त्याचा अर्थ समजून घेतला तर त्या प्रश्नाला तुम्हाला उत्तर देताना अडचणी येणार नाही आहे. आणि ज्या विषयांची तयारी तुमची अगोदरच झालेली आहे, सपोज तुमचे ऑब्जेक्टिव्स व्यवस्थित झालेले आहेत, शॉर्ट आन्सर्स व्यवस्थित झालेले आहेत, डायग्राम्स व्यवस्थित झालेले आहेत, मॅथ्समधले थेरम्स तुमचे व्यवस्थित झाले आहेत, तर त्यासाठी थोडासा कमी कालावधी दिला तरी चालेल. त्यानंतर तुमचा जो विषय थोडा अर्धवट राहिलेला आहे त्यासाठी जास्त वेळ द्या. आणि ज्या विषयाची तयारी बिलकुल झालेली नाही आहे किंवा जो विषय तुम्हाला अवघड जातो त्यासाठी थोडासा जास्त वेळ राखून ठेवा. परंतु परीक्षेच्या कालावधीमध्ये जो विषय तुम्हाला हार्ड जातोय किंवा एखाद्या विषयाचा एखादा टॉपिक जरी हार्ड जात असेल तर त्यासाठी जास्त वेळ देऊ नका आणि त्याचं बर्डन पण घेऊ नका, जेणेकरून तुमचा जो झालेला पेपरचा अभ्यास आहे तो तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात राहील. म्हणजे परीक्षेची तयारी करत असताना, अभ्यासाची तयारी करत असताना तुम्हाला ज्या विषयाचं कॉन्फिडन्स आहे त्याच्यावरती तुम्ही जास्त फोकस करा. एखादा सब्जेक्टमधील एखादा घटक तुम्हाला जर अवघड जात असेल तर त्याचा जास्त विचार करण्याची गरज नाही आहे. जेवढा जास्त वेळ तुम्हाला देता येईल तेवढा द्यायचा प्रयत्न करा. त्यानंतर टाइम टेबलनुसार अभ्यास करा. टाइम टेबलनुसार अभ्यास करा म्हणजे आत्ता मी ज्याप्रमाणे तुम्हाला रिव्हर्स रिव्हिजनचं सांगितलं त्यानुसार रिव्हर्स रिव्हिजननुसार टाइम टेबल तुमचं बनवा. आता खरं तर वेळ खूप कमी आहे तरी पण तुम्ही त्याचं युटिलायझेशन व्यवस्थित केलं, टाइम टेबलनुसार तुमचा अभ्यास केला म्हणजे ज्या परीक्षेचं शेवटी पेपर आहेत ते अगोदर त्यानुसार तुम्ही रिव्हिजन केलं तर तुमचा अजूनही व्यवस्थितपणे अभ्यास हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून होऊ शकतो. आणि टाइम टेबलनुसार अभ्यास करा. म्हणजे सपोज आता पेपर फर्स्ट तुमचा इंग्लिश असेल तर आत्तापासूनच इंग्लिशची रिव्हिजन करायची तुम्हाला आवश्यकता नाही आहे. शेवटचे 2 दिवस तुम्ही इंग्लिशचं रिव्हिजन करू शकता. आत्ता तुमच्या हातामध्ये जर वेळ असेल तर तुम्ही मॅथ्स आणि सायन्स किंवा हिस्ट्री, जिओग्राफी सारखे सब्जेक्टचा अभ्यास करू शकता. आणि विशेष लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये टाइम टेबल 2 पेपरच्या मध्ये गॅप आहे, तर गॅप ज्या पद्धतीने गॅप आहेत त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचे आहेत आणि ज्या त्या विषयाचा गॅप ज्या त्या विषयासाठीच युटिलाइज करायचा आहे. सपोज इंग्रजीचा पेपर झाल्यानंतर दुसरा पेपर तुमचा मराठी किंवा हिंदीचा असेल तर तिथे तुम्हाला मराठी किंवा हिंदीचाच अभ्यास करायचा आहे. त्या कालावधीमध्ये तुम्ही गणित किंवा विज्ञानाचा अभ्यास करायचा नाही आहे, जेणेकरून तुम्हाला गणित परत तिथे तुमचं मिसकन्फ्युजन होईल आणि मराठी आणि हिंदी पेपर तुम्हाला अवघड जाण्याची शक्यता आहे. तर प्रश्नपत्रिकांचा जो क्रम आहे त्यानुसार तुमचा टाइम टेबल पाहिजे. नेक्स्ट डेला जो पेपर आहे त्यानुसार तुमचा अभ्यास पाहिजे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलं काय करतात, एक चूक होते मुलांच्या हातून, ते म्हणजे मुलं घरी आल्यानंतर प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करण्यामध्ये वेळ घालवतात. म्हणजे या पेपरला ह्या विद्यार्थ्याने, माझ्या मित्राने त्या प्रश्नपत्रिकेतील ह्या प्रश्नाचं उत्तर असं लिहिलेलं आहे, माझं उत्तर तसं लिहिलेलं आहे, मला एवढे मार्क्स पडतील, मला हा पार्ट अवघड गेला, अशा पद्धतीने आपण विश्लेषण करत बसतो. परंतु खरे तर त्या विषयांचं विश्लेषण करण्याचं गरज नाही आहे, कारण तो पेपर देऊन आल्यानंतर तुम्ही जर त्याची चर्चा केली तर तो वेळ तुमचा म्हणजे वेस्ट होण्याची शक्यता आहे. कारण तुम्ही एकदा पेपर लिहून आल्यानंतर विश्लेषण करत बसण्याने त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही आहे. म्हणजे शक्यतो भाषा विषयाचे जे पेपर्स आहेत, इंग्रजी, मराठी आणि हिंदी किंवा संस्कृत ज्या विद्यार्थ्यांचा आहे, तो पेपर घरी आल्यानंतर त्याचं विश्लेषण करणं गरजेचं नाही आहे. तुम्ही नंतर परीक्षा झाल्यानंतर त्याचं विश्लेषण करू शकता. त्या विश्लेषणाचा विरुद्ध परिणाम तुमच्या मनावरती होऊ शकतो. सपोज एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला एखादे किंवा 1-2 प्रश्न अवघड गेले असतील तर त्याचा तुमच्या मनावरती परिणाम होतो. तुम्ही तेच तुमच्या मनामध्ये राहतं, पेपर अवघड गेला आणि नेक्स्ट डेला जो पेपर आहे त्या पेपरवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. शक्यतो तुम्ही प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण भाषा विषयासाठी करणं गरजेचं नाही आहे, नाही केलं तरी चालेल. परंतु जे तुमचे मॅथ्स 1 आणि सायन्स 1 हे जे पेपर आहेत त्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण तुम्ही निश्चितपणे करायचं आहे. कारण त्याचा फायदा तुम्हाला मॅथ्स 2 मध्ये आणि सायन्स 2 मध्ये होण्याची शक्यता आहे, कारण त्यानुसारच पॅटर्न येत असतो. तुम्ही जर सपोज तुमचा आज मॅथ्स 1चा पेपर झालेला आहे आणि घरी आल्यानंतर त्याचं विश्लेषण केलं, म्हणजे विश्लेषण करताना काय करायचं आहे, तुम्हाला बोर्डाने सुचवलेल्या यादीनुसार मार्कनुसार तो पेपर आलेला आहे का, क्वेश्चन पेपर फॉर्मॅटनुसार तो पेपर आलेला आहे का, आणि प्रत्येक टॉपिकला वेटेज बरोबर आहे का, ते जर तुम्ही विश्लेषण केलं आणि बोर्डाने जी कृतीपत्रिका दिली होती त्यातील क्वेश्चन्स आलेत का, याचा जर अभ्यास केला तुम्ही व्यवस्थितपणे, तर तुम्हाला पेपर 2 साठी त्याचा फायदा होईल. कारण त्या दिवसामध्ये तुम्हाला 2 दिवस, 1 दिवस गॅप जो असणार आहे त्या गॅपमध्ये तुम्ही परत एकदा
त्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करू शकता, ज्यामुळे तुम्हाला नेक्स्ट पेपरला सायन्स 2ला किंवा मॅथ्स 2ला तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे विश्लेषण करत असताना, प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करत असताना भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण शक्यतो टाळा आणि जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत म्हणजे मॅथ्स किंवा सायन्स असे जे थोड्या अवघड वाटणारे प्रश्नपत्रिका आहेत, प्रश्न आहेत किंवा एक्झाम्स आहेत, त्याचं तुम्ही विश्लेषण जरूर करा. आणि त्यामध्ये पण तुम्हाला जास्त वेळ वाया घालवण्याची आवश्यकता नाही. अगदी थोडक्यामध्ये विश्लेषण करून तुम्हाला तिथे आयडिया येऊ शकते प्रश्नपत्रिकांची आणि नेक्स्ट डेला जो सायन्स 2 किंवा मॅथ्स 2चा जो पेपर आहे तो तुम्ही व्यवस्थितपणे तिथे सॉल्व्ह करू शकता. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास नको. बऱ्याच वेळा आपण बघतो की मुलं परीक्षा हॉलमध्ये जाईपर्यंत त्यांच्या मुलांच्या हातामध्ये पुस्तक असतं, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत जर तुम्ही अभ्यास करत गेलात तर त्याचा एक निगेटिव्ह परिणाम तुमच्या मनावरती होऊ शकतो. तुमचं मन विचलित होऊ शकतं. तुम्ही काय करत असतात शेवटच्या क्षणापर्यंत एखादे मुद्दे आठवण्याचा प्रयत्न करत असतात. त्याऐवजी जर तुम्ही परीक्षा हॉलमध्ये किंवा घरून निघतानाच थोडा वेळ अगोदर तुमचा अभ्यास थांबवायचा आहे. कमीत कमी 1 ते 2 तास तुमचा अभ्यास परीक्षेच्या अगोदर थांबला पाहिजे आणि 1 ते 2 तास तुम्ही शांतपणे तुमच्या मनाला स्थिर करायचं आहे. परीक्षेच्या कालावधीमध्ये परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर सुद्धा शांत बसून राहायचं आहे. प्रश्नांची आठवण करायची नाही आहे किंवा कोणत्या मुद्दा समोर डोळ्यासमोर येऊ द्यायचा नाही आहे. जे आहे ते शांत चित्ताने तुम्हाला तिथे परीक्षेला सामोरं जायचं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास केला तर एखादा न जमणारा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आला तर त्याची निगेटिव्हिटी किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्या मनामध्ये येऊन त्याचा पूर्ण परिणाम हा पेपरवरती होऊ शकतो. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा नाही. त्याऐवजी तुम्ही थोडा वेळ मेडिटेशन करू शकता किंवा तुम्हाला जे आवडीचं असेल ते म्युझिक ऐकू शकता किंवा शांतपणे एका ठिकाणी तुमच्या परीक्षा केंद्रात ज्या ठिकाणी तुमचा नंबर आलेला आहे त्या बेंचवरती तुम्ही शांत बसू शकता, जेणेकरून तुमचं मन स्थिर होईल. मन स्थिर झाल्याने काय होईल तर तुम्हाला जे प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आलेले आहेत ते आठवण्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. पण त्याऐवजी जर तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करत राहिला तर तुमच्या मनामध्ये गोंधळ होईल आणि तुम्हाला तिथे विपरीत परिणाम होईल तुमच्या पेपरवरती. तर हे महत्त्वाचे मुद्दे म्हणजे परीक्षेचे स्वरूप समजून घेणे, बॉडी क्लॉक सेट करणे, रिव्हर्स रिव्हिजन व्यवस्थित करायला पाहिजे. त्यानंतर अभ्यासाची तयारी ज्या अनुषंगाने मी सांगितली त्यानुसार तुम्हाला ती तयारी करायची आहे. त्यानंतर टाइम टेबलनुसारच अभ्यास तुम्हाला करायचा आहे. प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण भाषा विषयाचे बिलकुल करायचं नाही आहे. जे विज्ञान आणि गणित विषयाचं विश्लेषण तुम्ही करू शकता. त्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास नको हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. अभ्यासाबरोबरच तुम्हाला काही अजून वेगळे मुद्दे पण तुमच्या मनामध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत आणि अभ्यासाबरोबरच तुम्ही जर खालील जे मुद्दे दिलेले आहेत ते पण लक्षात ठेवले तर त्यामध्ये तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होईल. तर त्याच्यामधला सर्वात प्रथम जो मुद्दा आहे तो म्हणजे सकारात्मकता. जसं की आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या मनामध्ये आपण 2 प्रकारचे विचार आणत असतो, सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार. जर आपण निगेटिव्हली थिंकिंग केलं, नकारात्मक दृष्टीने विचार केला तर संपूर्ण शरीरावरती आणि मनावरती त्याचा विपरीत परिणाम होतो. तर परीक्षेला जाताना किंवा परीक्षा कालावधीमध्ये पालक आणि विद्यार्थी यांनी दोघांनीही काळजी घ्यायची आहे. पालकांनीही काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपला विद्यार्थी पॉझिटिव्ह थिंकिंगमध्येच राहील. त्याला उगाचच बर्डन द्यायचं किंवा ह्या गोष्टी पालकांनी शक्यतो टाळायच्या आहेत. परीक्षा कालावधीमध्ये घरामधील वातावरण प्रसन्न पाहिजे, सकारात्मक पाहिजे. शक्यतो टीव्ही आणि मोबाईलचा वापर शक्यतो परीक्षा कालावधीमध्ये पालक आणि विद्यार्थी या दोघांनी हा टाळला तर तो निश्चित फायद्याचा होईल. सकारात्मक दृष्टीसाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता, पॉझिटिव्ह थिंकिंग करू शकता, पॉझिटिव्ह थॉट्स ऐकू शकता, जेणेकरून तुमचं मन हे सकारात्मक राहील. आणि सकारात्मक मन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोणत्याही प्रश्नाला, कोणत्याही प्रश्नपत्रिकेला सामोरं जाताना तुम्हाला अडचण येणार नाहीये. यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तुमचं मन हे प्रसन्न ठेवायचं आहे. त्यानंतर वेळेचे व्यवस्थापन तुम्हाला परीक्षेच्या कालावधीमध्ये देखील करायचं आहे, परीक्षा चालू असताना देखील करायचं आहे. वेळेच्या व्यवस्थापनामध्ये म्हणजे वेळेचं व्यवस्थापन एवढं काटेकोरपणे व्हायला पाहिजे जेणेकरून तुमच्या शाळेमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुमचा परीक्षा क्रमांक आलेला आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला वेळ किती लागणार आहे, त्यानंतर परीक्षेला बसल्यानंतर कोणत्या प्रश्नासाठी किती वेळ द्यायला पाहिजे. आणि परीक्षा चालू असताना आपण वेळ वेस्ट घालवतो लाईन मारण्यामध्ये किंवा इतर आकृती काढण्यामध्ये किंवा कमी मार्काच्या प्रश्नांवरती जास्त वेळ घालवतो. सपोज एखादा प्रश्न हार्ड जातो, एखादा पॉईंट त्यातला आठवत नाही तर त्यावरती आपण 5 ते 10 मिनिट वेस्ट घालवतो. तर त्याचा परिणाम प्रश्नपत्रिका आपली कंप्लीट होत नाही, उत्तरपत्रिका कंप्लीट होत नाही. आणि अशा पद्धतीने आपल्याला पेपर जर कंप्लीट नाही करता आला तर जे प्रश्न येतात ते पण वेळेच्या अभावी सोडवू न शकल्यामुळे
आपल्याला कमी गुण तिथे मिळू शकतात. त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन एकदम काटेकोरपणे तुम्हाला करणे गरजेचं आहे. पेपरवरून घरी सुद्धा लवकर येऊन दुसऱ्या दिवशीच्या पेपरचं नियोजन तुम्हाला करायचं असतं, दुसऱ्या दिवशीच्या पेपरचं रिव्हिजन करायचं असतं. त्यामुळे बिलकुल वेळ वाया घालवायचा नाही आहे. या ठिकाणी या पद्धतीने तुम्ही जर वेळेचे व्यवस्थापन केलं तर जो कमी कालावधी आता राहिलेला आहे त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त वेळ निर्माण करू शकता आणि चांगले गुण मिळवू शकता. त्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे तो झोप. परीक्षा कालावधीमध्ये झोप ही सर्वात महत्त्वाची आहे. परीक्षा कालावधीमध्ये असू द्या किंवा दैनंदिन जीवनामध्ये झोप ही अत्यंत महत्त्वाची आहे. झोप का महत्त्वाची आहे? जर झोपच आपली व्यवस्थित झाली नसेल तर शरीर आणि मन हे दोन्ही आपल्याला साथ देणार नाही आहे. पुरेपूर 8 तासाची झोप विद्यार्थ्यांनी घ्यायची गरजेची आहे. कारण आपण काय करतो, परीक्षा लांब आहे तोपर्यंत किंवा परीक्षा उद्या आहे असं असताना आपण त्या दिवशी जास्त जागरण करून अभ्यास करतो किंवा पहाटे लवकर उठून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्या गोष्टींची आपल्या बॉडीला, आपल्या शरीराला सवय नसते आणि त्याचा इफेक्ट परीक्षा कालावधीमध्ये होतो. थकवा येणे किंवा मन प्रसन्न न राहणे, शरीरातील काही निष्क्रिय घटक तिथे जर झोप व्यवस्थित झाली नसेल तर ॲक्टिवेट होऊन त्याचा विपरीत परिणाम, डोकंदुखी वगैरे असे पद्धतीचे प्रश्न आपल्यासमोर येऊ शकतात. आणि आपण परीक्षा कालावधीमध्ये जर झोप व्यवस्थित घेतली तर शरीर आणि मन हे दोन्हीही आपलं व्यवस्थित प्रसन्न राहील. आणि झोपेचा विशेष असा फायदा काय होईल तुम्हाला, की तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो तुम्हाला नेमका प्रश्नपत्रिका चालू असताना बरोबर तुम्हाला आठवेल. कारण तुमचं मन एकदम प्रसन्न असणार आहे किंवा व्यवस्थित झोप तुमची कंप्लीट झालेली नसेल तर जे प्रश्न येत होते ते सुद्धा तुम्हाला आठवणार नाहीत. शक्यतो तुम्ही त्या ठिकाणी परीक्षा कालावधीमध्ये झोप ही व्यवस्थित कशी पूर्ण होईल या ठिकाणी त्याचं नियोजन तुम्हाला करायचं आहे. आणि पालक आणि विद्यार्थी या दोघांनी सुद्धा त्याचं लक्षात घेतलं पाहिजे. झोप ही व्यवस्थित आहे. त्यानंतर आहार. परीक्षा कालावधी चालू असताना शक्यतो लाईट आहार ठेवायचा आहे तुम्हाला. जास्त तीव्र किंवा जास्त तिखट किंवा जास्त असं मसालेदार आहार तुम्हाला टाळायचा आहे. कारण त्या ठिकाणी तुमच्या शरीरावरती पण त्याचा परिणाम होऊ शकतो. किंवा सपोज तुम्ही भरपूर जेवण करून गेलेला आहात तर परीक्षा देताना तुम्हाला आळस येऊ शकतो, तर तो टाळण्यासाठी शक्यतो फ्रेश फ्रूट्स तुम्ही खाऊ शकता किंवा लाईट असा नाश्ता करून तुम्ही परीक्षेला जाऊ शकता, जेणेकरून एनर्जी पण तुमच्या मनामध्ये राहील, शरीर तुमचं ताजेतवानं राहील. तर आहार सुद्धा महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांचा. या ठिकाणी महिला पालकवर्गांनी त्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे की आपल्या विद्यार्थ्याला आपण कोणता आहार द्यायला पाहिजे. त्यानंतर वेशभूषा म्हणजे कपडे. आपण जे कपडे परिधान करून पेपरला जाणार आहोत त्याचा सुद्धा इम्पॅक्ट आपल्या परीक्षेवरती होत असतो. आपल्या आवडीचे कपडे घालून गेलो तर त्या दिवशी आपलं मन हे प्रसन्न राहत असतं. या उलट आपल्या आवडीचे नसणारे कपडे किंवा शरीराला व्यवस्थित न बसणारे कपडे जर आपण परिधान करून गेलो पेपरला किंवा एकदम घट्ट कपडे किंवा जीन्स वगैरे घालून गेलो तर आत्ता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत तर ते तुम्हाला फेस करायला लागू शकतं तिथं. तर शक्यतो तुम्ही सैल कपडे, कॉटनचे कपडे आणि तुम्हाला जे सुटेबल कपडे असतील तेच तुम्ही घालून जा, जेणेकरून वेशभूषा तुमची प्रसन्न असेल तर मन पण प्रसन्न राहील तुमचं. त्यानंतर परीक्षेचे साहित्य ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. असं होऊ नये की आपण लढाईला चाललो आहोत आणि आपली हत्यारं घरी राहिलेली आहेत. तर परीक्षेच्या संदर्भात तुमच्यासाठी जे आवश्यक असणारे तुमचं हॉल तिकीट, पेन्स, एक दोन पेन एक्स्ट्रा घेऊन जाऊ शकता तुम्ही. त्यानंतर तुमचा जिओमेट्रिकल बॉक्स, स्केल, पेन्सिल, पॅड असेल व्यवस्थित ते सगळं व्यवस्थित तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि याबरोबरच तुम्हाला यावर्षी अजून 2 गोष्टी एक्स्ट्रा तुम्हाला घेऊन जायच्या आहेत. ते म्हणजे तुमचं मास्क आणि सॅनिटायझर, स्वतःची बॉटल आणि पाणी बॉटल हे तुम्ही त्या ठिकाणी कंपल्सरी घेऊन जायचं आहे. जेवढं सोशल डिस्टन्सिंग ठेवून, स्वतःची काळजी घेऊन पेपर सोडवता येतील तेवढ्या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. आणि सर्वात अजून एक महत्त्वाचा मुद्दा, परीक्षेच्या दरम्यान येणाऱ्या सुट्ट्यांचा सदुपयोग. परीक्षेच्या दरम्यान म्हणजे 2 पेपरच्या मध्ये कमीत कमी 1 दिवसाची किंवा 2 दिवसाची तरी सुट्टी त्या ठिकाणी टाइम टेबलमध्ये तुम्हाला मिळालेली आहे. तर परीक्षेवरून आल्यानंतर किंवा एक्झाम देऊन आल्यानंतर तुम्ही तो वेळ वेस्ट घालवायचा नाही आहे. तर त्या वेळेचा सदुपयोग, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन व्यवस्थित होईल आणि नेक्स्ट डेला जो पेपर आहे तो तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सोडवता येईल. यासाठी परीक्षेच्या दरम्यान येणाऱ्या ज्या सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्यांचा सदुपयोग तुम्हाला करायचा आहे. तर या ठिकाणी हे मुद्दे म्हणजे अभ्यासाबरोबरच जर हे मुद्दे म्हणजे सकारात्मकता, वेळेचे व्यवस्थापन असेल, पुरेशी झोप असेल, नियोजित आहार, वेशभूषा, परीक्षेचे साहित्य वेळेवरती आणि व्यवस्थित घेऊन जाणे आणि परीक्षेच्या दरम्यान येणाऱ्या सुट्ट्यांचा सदुपयोग, या गोष्टींचा जर तुम्ही अवलंब केला
तर निश्चितच येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्ही व्यवस्थितपणे पॉझिटिव्हली सकारात्मकपणे सामोरे जाऊ शकता आणि या गोष्टींचा जर तुम्ही अवलंब केला तर निश्चितच तुमच्या गुणामध्ये झालेला फरक तुम्हाला या ठिकाणी आढळेल. तुम्ही अभ्यास भरपूर केलेला आहे, परंतु ह्या गोष्टींचं अवलंबन सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. अभ्यासाबरोबरच काही गोष्टी लक्षात ठेवण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. ज्यात मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही निश्चितपणे लक्षात ठेवाल आणि त्यानुसार तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला जास्त मार्क्स मिळतील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा येणाऱ्या 10वी आणि 12वी बोर्डच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो.